जण पुढे येऊन बसा जरा सरकून थोडं थोडं. सगळं जागा आहे भरपूर, जास्त गर्दी करू नका, जशी जागा असेल तशी बसा, पण पुढे येऊन समोर बसले म्हणजे ऐकायला बरं वाटतं. राहो नाम कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम, ऐशे द्यावे काही दान, आलोपतीत शरण. संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐशे द्यावे काही दान, आलोपतीत शरण. तुका म्हणे तरे भवसिंधू एकसरे, ऐसे द्यावे काही दान, आलोपतीत शरण. विठ्ठला समचरण सरोजं सांद्र नीलाभुधावं, जगननीत पानी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैवदासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. तुझरे चरण संततिया, तुझरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कधी विसारो, बाबा जे सद्गुरु दास तुका. संततिया, तुझरे संततिया, त्यांच्या कृपादाने कधी विसारो, बाबा जे सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची यान, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकार, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंबोज तेजं स्फुरदिक प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम, आयुष्य द्यावे काही दान, आलोपतीत शरण. प्रथम नमन करुणी गणनाथा, उमा शंकराची आसुता, चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगाता दंडवत. दुसरी वंदू शारजा, जे कमलनयाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजा, तिचे चरणावजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, त्यांचे निपुण्य पावन,
प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते पूर्ण त्या माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तन उभे असती लोका ताळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही का म्हणून नमन घेतलं असो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाच्या समोर उभे आहेत, हात जोडलेले आहेत आणि देवाकडे दान मागतात. काय दान मागतात? तुकोबाराय म्हणतात आयुष्य द्यावे काही दान. आयुष्य द्यावे म्हणजे कसं? तुकोबाराय मी तुमच्या समोर शरण आलोय, शरणच नाही आलो तर पतित होऊन शरण आलोय, मग आयुष्य द्यावे काही दान. कैसे? कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. काय करा देवा? 2 प्रकारचं दान तुकोबारायांनी अभंगातून मागितलं. एक तर माझ्या कंठामध्ये नाम राहावं आणि दुसरं काय माझ्या अंगामध्ये प्रेम भरावं. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात संतांच्या पायांवरती कधी कधी नाही वेळोवेळा माझं मस्तक माझं डोकं त्यांच्या चरणावरती ठेवावं, आयुष्य द्यावे काही दान. शेवटी तुकोबाराय म्हणतात देवा कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. याच्यामुळं काय होईल? तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे किंवा संतांच्या पायी ठेवी वेळोवेळा डोई. याच्यामुळं काय होईल? तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. असो विठ्ठला आपल्या ह्या श्रीगुरु माऊली प्रतिष्ठान नाही का आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. अखंड आहे ना? विनापार आहे ना बाबा? विनापार असतो ना नाही का? हरिनाम सप्ताह आहे. हरिनाम सप्ताह पार पडत असताना प्रतिवर्षाप्रमाणे माऊली एकूण नका ठेवू, प्रतिवर्षाप्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह पार पडत असताना मला वाटतं हे 18वं वर्ष आहे नाही का? आणि 18व्या वर्षातील उपांत्य दिवसाची सेवा सर्व कमिटीच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, गुरु माऊली प्रतिष्ठानाच्या वतीनं किंवा जे सगळे कमिटीवरती सगळे जे आपले गुरुबंधूच आहेत नाही का, यांच्या सर्वांच्या सहमतीनं सगळ्यांच्या वतीनं मला फोन केला आमच्या आप्पांनी नाही का. आणि ही सेवा, ह्या सेवेचा मला लाभ झाला. आज उपांत्य दिवस आहे आणि आज मागे गणेश जयंती सुद्धा आहे आणि त्याच्यात आज 3 वर्षापूर्वी अयोध्येमध्ये श्री रामचंद्रांचे प्राण प्रतिष्ठा झाली. तो दिवस सुद्धा आजच आहे. म्हणजे त्रिवेणी संगम आहे. पहा तुम्ही, आज आपल्या सप्ताहाचा उपांत्य दिवस आहे, आज मागे गणेश जयंती आहे आणि आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. अशी त्रिवेणी संगम आहे. म्हणून कथा त्रिवेणी संगम नाही का. देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज सेविता. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर ते पवित्र हरिकथा. आज अशी हरिकथा आहे. त्रिवेणी संगम आहे आणि आज आपल्याकडं ज्यांनी गेली 5 दिवस नाही का, आज 5वा दिवस आहे ना, उद्या 6व्या दिवशी काला 5 दिवस ज्यांनी जी काही सेवा केली असेल, कुणी सतरंजा टाकल्या असतील, कुणी टाळ उचलले असतील नाही का, प्रत्येकाने आपापल्या परीने सेवा केली महाराज. कुणी कीर्तन केलंय, कुणी प्रवचन केलंय, कुणी हरिपाठ गायलाय, कुणी आनंद लुटलाय. प्रत्येकाने आपापल्या परीने काही ना काही सेवा केली. आणि नियम असा आहे, सेवा केल्याच्या नंतर काहीतरी आपल्याला मागायचा अधिकार प्राप्त होतो नाही का. मागितलं पाहिजे. नाही तर आज गणेश जयंती आहे, गणपती बाप्पाच्याच वरती काहीतरी सांगायचा विचार होता. देव गजानन कृपेचा सागर असा अभंग घ्यायचा होता, पण आपला सांप्रदायिक नियम आहे पहिल्या दिवशी नाम पर अभंग असावा नाही का. आणि आजच्या दिवशी मागणी पर असा लिखित स्वरूपाचा नियम नाही, पण अलिखित स्वरूपाचा जो नियम आहे संप्रदायाचा,
म्हणून थोडं थोडं दोघांचंही चिंतन करायचं, आपण काय करायचं, प्रयत्न करायचा. आज आपल्याला मागण्याचा अधिकार आहे. कसा अधिकार? 2 प्रकाराने असतो. उत्तम महाराज, पुरुषोत्तम महाराज, अधिकार 2 प्रकाराने असतो नाही का? एक संबंधातून असतो आणि एक सेवेतून असतो. काय? एखाद्या नोकराने महिनाभर काम केलं आणि महिनाभर काम केल्याच्या नंतर तो 1 तारीख आला का मालकाकडे जातो, मालक पगार काढा. अधिकार प्राप्त झाला त्याला. कशाचा? सेवा केली म्हणून मागायचा अधिकार प्राप्त झाला. हा सेवेतून अधिकार प्राप्त झाला. तसे तुम्ही आम्ही 5 दिवस सेवा केली, देवाकडे मागायचंय आपल्याला, पण काय मागायचंय ते लक्षात राहू दे बरं का. संसारिक मागायचंय का पारमार्थिक मागायचंय ते लक्षात ठेवा. नुसतंच मागायचंय. सेवा केली ना, मग आता त्या नोकराच्या मुलीनी पुढील 5 मिनिटांमध्ये येऊन त्या नोकराकडे सांगितलं, बाबा कॉलेजमध्ये मला पैसे भरायचे 10,000ची गरज आहे. झालेला 10,000 पगार त्या वडिलांनी, त्या नोकराने त्या मुलीच्या हातामध्ये दिला 2 मिनिटांमध्ये. कशामुळं? नातं आहे, संबंध आहे, मुलगी आहे. तसं दोन्हीही प्रकाराने आपण देवाकडे मागू शकतो. तुम्ही आम्ही सगळे नामचिंतन करणारे सगळे गुरुबंधूच आहोत नाही का? सद्गुरु श्री बबनदास बाबांच्या कृपाशीर्वादाने, भागवत बाबांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा नामयज्ञ आहे. आणि ह्या नामयज्ञामध्ये सगळे साधक मंडळीचे आणि सगळी नामचिंतनावरती आरूढ झालेलीच मंडळी आहेत बाबा. म्हणून मागण्याचा 2ही प्रकाराने आपल्याला अधिकार आहे. म्हणून आज आपल्याला मागायचंय. तत्पूर्वी आज माघी गणेश जयंती आहे. काय आहे आज? माघी गणेश जयंती आहे. तुम्हाला आम्हाला काय पाहिजे असतंय? बोला लवकर. काय पाहिजे असते? सुख पाहिजे असते. काय पाहिजे असते? मग सुख करणारा कोण आहे? सुख करता तो आहे. दुःख हरणारा कोण आहे? जगात कोणाला दुःख पाहिजे का? नको. पाहिजे सुख पाहिजे. दुःखाचं हरण करणारा, सुख करता, दुःख हरता आणि विघ्नाची वार्ता. कसं काय हे? कसं काय? काय आरती? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. सुख करणार आहे, दुःख हरणार आहे, पण वार्ता विघ्नाची घेऊन येणार असल्यावर बाप्पाला कोण बसविल काय? हा? मग आरती म्हणताना आपण घोळ करतो. काय करतो? तो पुढच्या लाईनी मधला जो नुरवी आहे ना, तो उचलायचा आणि इथं वरती लावायचा. काय म्हणायचं? सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी. आणि मग पुढं प्रेम कृपा जयांची असं म्हणायचं. आपण आरती म्हणताना जर असा घोळ केला तरी गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील का? म्हणून जगताला काय पाहिजे असतंय? सुख पाहिजे असतंय. म्हणून गणपती बाप्पाचं आज माघी गणेश जयंती आहे. आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपलं हिंदू देव पंचायतन सांगितलं. त्याच्यामध्ये लक्ष्मी, सूर्यनारायण नाही का, गणपती बाप्पा, भगवान शिव आणि विष्णू हे पंच देवायतन आहे हिंदू धर्माचं. मग हे पंच देवायतन जे कार्यरत आहे पंचमहाभूतामध्ये, हे याच्यामुळं सगळं काय चालून आहे, टिकून आहे. म्हणून आज गणेश जयंती आहे. तुम्ही म्हणा 2-2 वेळेला वर्षातून कशी काय बुवा? याचं पण काही जणांना कोड असेल नाही का? भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव जो असतो, गणेश चतुर्थीला स्थापना होते. कधी? गणपती बाप्पाची गणेश चतुर्थीला स्थापना होती आणि अनंत चतुर्दशी दुसऱ्या दिवशी विसर्जन होत असतं भाद्रपद महिन्यामध्ये. ते कसं काय? आणि आज माघी गणेश जयंती आहे. मग आज सुद्धा गणपतीचा उत्सव 2-2 वेळेला कसं काय नाही का? त्याचं थोडक्यात कारण सांगतो तुम्हाला. आजची जी जयंती आहे हा गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे. आपला गणेश पुराणामध्ये 4 अवतारांचा उल्लेख आलेला आहे गणपती बाप्पांचा. पहिला अवतार कुठला सांगितला? विनायक. आजचा जो अवतार झाला, आजच्या दिवशी जो जन्म झाला तो विनायक अवतार हा कृत्य युगामध्ये झाला. आणि कृत्य युगामध्ये आदिती, आपलं दिती आणि कश्यप यांच्या पोटी जन्म घेतला. कुणी? विनायकांनी. त्यावेळेस ते 10 भुजाधारी होते, 10 हात होते त्यांना आणि त्यांचं वाहन सिंह होतं. आणि आई वडील कोण होतं? कश्यप आणि दिती. पुढे त्रेता युगामध्ये मयुरेश्वर नावाने जन्म झाला, तो सुद्धा आजच्याच दिवशी. ते अष्टभुजाधारी होते आणि वाहन होतं मोर. काय होतं? मोर होतं. आणि आई वडील शिव पार्वती होते. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये गजानन म्हणून भगवंताने जन्म घेतला गणपती बाप्पानं नाही का? त्यावेळेस ते 6 भुजाधारी होते आणि वाहन होतं उंदीर नाही का? आणि आई वडील शिव पार्वतीच होती. आणि आता पुढचा जो अवतार होणार आहे कलियुगामध्ये
धूम्रकेतू नावाचा अवतार होणार आहे. त्या धूम्रकेतू अवतारामध्ये हे बाबा 2 भुजाधारी आहेत आणि घोड्यावरती स्वार असणारे भगवंताच्या कल्की अवताराला ते सहाय्य करणार आहे, असं गरुड पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. मुद्गल पुराणामध्ये अजून 8 अवतार सांगितलेत, पण आज आपल्याला गणेश पुराण सांगायचं नाही, अभंग थोडा सुद्धा सांगायचा आहे, नाही का. कधी वेळ मिळालाच पुन्हा गणेश पुराण आपण सांगू. मग हे असे 4 अवतार जे झाले ते आजच्या दिवशी झाले, म्हणून याला काय म्हणतात, मागी गणेश जयंती. म्हणजे जन्मदिवस. समजलं का नाही? जन्मदिवस. वाढदिवस समजत होतं. तो वाढदिवस नसतो, तो कमी दिवस असतो, म्हणून त्याला वाढदिवस नाही म्हणायचं, त्याला जन्मदिवस म्हणा, प्रगट दिन म्हणा, नाही का. वाढदिवस म्हटलं वाढत नसतो तो. मग आज गणपती बाप्पाचा काय आहे? जन्मदिवस आहे. आणि गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या बुद्धीची देवता आहे. तुम्ही कुठलेही कार्य पहा, तुम्ही कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, शेतकरी असू द्या, वास्तुशांती असू द्या, लग्न कार्य असू द्या, पार तमासगीर असू द्या, तरी तिथं काय गण गायला लागतो. म्हणजे गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान, प्रथम नमन गणपती बाप्पाला आहे. तिथून पुढे सगळं काय आहे, नाही का. व्यासांनी एकदा काय केलं, वेदाचे 4 भाग केले, 6 शास्त्र, 18 पुराण सगळी लिहायला घेतली. आता हे सगळं व्यास उच्चिष्ट जगत्र आहे म्हटल्यावरती व्यासांनी काय केलं, गणपती बाप्पाला नमन न करता हे लिहायला म्हणजे सुरुवात केली. आता ते संभ्रमात पडले, गोंधळून गेले त्यांच्या मनामध्ये, काय होतंय, काय असं मला होतं, भ्रम पडायला लागला त्यांना, काय चुकलंय. शेवटी ते ब्रह्मदेवाकडे गेले व्यास महर्षी आणि सांगितलं, म्हणजे असं आहे. ब्रह्मजींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं की बाबांनी काय केले, गणपती बाप्पाला स्तवन केलं नाही, स्तुती केली नाही, नमन केलं नाही. मग 1 अक्षरी ओम हा मंत्र दिला ब्रह्मदेवानी आणि मग 1 वर्ष तपश्चर्या केली. व्यास महर्षींना आनंद झाला आणि मग गणपती बाप्पा प्रसन्न झाले. म्हणले मला आता काय करायचंय, व्यास महर्षी म्हणले मला ही सगळी पुराणं लिहायची आहेत, नाही का. जेवढं काय आहे सोपं करून लोकांपर्यंत पोहोचवायचे. कलियुगातल्या लोकांना नाम घ्यायला तयार नाही लोक, तर एवढं कधी वाचणार आहे पुराण, नाही का. मग सोपं करायचं. मग काय करा म्हणले, लिहिण्याकरता मला तुम्ही जरा मदत केली तर बरं होईल. गणपती बाप्पाने सांगितलं मी लिहीन, पण एका अटीवरती. कोणत्या? मी एकदा लेखणी उचलली का खाली ठेवत नसतो. तुम्ही म्हणाल मी आठवून सांगत, नाही का, कीर्तनकारासारखं, तसं चालणार. मी एकदा लिहायला चालू केलं का थांबत नाही. तुम्ही एकदाच सगळं सांगत असाल तर मी लिहितो. आता व्यास महर्षी सुद्धा ते हुशार होते. ते म्हणले असं आहे का, मग माझी पण एक अट आहे बाप्पा. म्हणले काय? मी जे सांगल श्लोक, जे पुराण सांगेल, ज्या कथा सांगतील, त्या सगळ्या कथा तुम्ही समजून अगोदर घ्यायच्या आणि मग लिहायच्या. त्याचा अर्थ तुम्ही कळून घ्यायचा आणि मग लिहायचा, तसं लिहायचं नाही. मग व्यास महर्षींना लय जास्त त्रास व्हायला लागला की ती एखादा श्लोक असा अवघड द्यायचे, त्याचा अर्थ करता करता बाप्पाला थोडा टाइम जायचा, नाही का. आणि मग त्याच्यामध्ये ते आपले बाकीचे कार्यक्रम उरकून घ्यायचे व्यास महर्षी. हे जे लिहिलं गेलं ते भाद्रपद महिन्यामध्ये लिहिलं. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालामध्ये जो गणेशोत्सव साजरा होतो तो हा भाद्रपद महिन्यामध्ये. का? गणपती बाप्पाला लिहिताना अंगामध्ये उष्णता निर्माण झाली, मग मातीचा लेप दिला, नाही का. शीतल होण्याकरता अनेक साधना दुर्वा ठेवल्या. आता ते सगळं सांगत बसत नाही. शीतल होण्याकरता गणपती बाप्पाला, आणि 10व्या दिवशी गणपती बाप्पाला विसर्जन म्हणून पाण्यामध्ये आपण मूर्ती विसर्जित करतो. हे भाद्रपद महिन्यातला गणेशोत्सव झाला. आणि आजचा गणेशोत्सव म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे, म्हणून हे दोन्ही गणेशोत्सव आपण साजरे करतो. विठ्ठला थोडक्यात गणपती बाप्पाचं आपण वर्णन केले. आता आपल्या अभंगाला जेवढा वेळ उरलाय थोडक्यात वर्णन करायचा आपण प्रयत्न करू. तुकोबरायांनी या अभंगामधून मागणं मागितलं. महाराज, तुकोबराय आणि मागणं हे समीकरण एकत्र आलं कसं? पहिली गोष्ट प्रश्न म्हणा किंवा शंका म्हणा, नाही का. असं म्हटलं जातंय काहीतरी, काय हिवाळ्यात पंखा, वाईट गोष्टीचा डंका, आणि अभंगाव शंका कधी घ्यायची नसती. पण अभंगावरती जर शंका घेतली नाही तर त्या शंकेचं निरसन कोण करणार? आम्हाला कीर्तनकारांना काय काम आहे का मग दुसरं, नाही का. अभंगावरती शंका घ्यायची, त्याचं निरसन करायचं. जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि मागणं या दोन गोष्टी एकत्र आल्या कशा? त्या 2 टोकाच्या गोष्टी आहेत महाराज. दोन्ही एकत्र आल्या कशा? कालिदासजी म्हणतात समान शिले व्यसनेषु सख्यम.
म्हणजे ज्याचं समान, ज्या व्यक्तीचं शील समान आहे, ज्या व्यक्तीचं व्यसन समान आहे, ती दोन व्यक्ती एकत्र येतात, नाही का? म्हणजे एखादा भजन करणारा आहे, भजन करणारा भजनामध्ये जाऊन बसतो. एखादा जर वारकरी जातीवंत असेल, घरामध्ये झोपला, त्याच्या कानावरती जर भजनाचा आवाज आला तर तो झोपत नाही महाराज. त्याच्या डोळ्यावर डोळा लागत नाही, तो इकडचा तिकडं तिकडचा तिकडं. का? तो जातीवंत भजने आहे. कुठं भजन चालू झालं असेल तर तो उठून तिथं भजनात जातो. म्हणून ज्याची दोन व्यसन सारखी आहेत तो तिथं जातो. तसा एखादा पेताड पेनारा भेटला, नाही का, किंवा एखादा असा, आता काय रिक्षावाले वगैरे मंडळी सगळे आता नाही का, आम्ही पाहतो, अनुभवतो, जाता जाता एखादा पेनारा मित्र भेटला किंवा एखादा अड्डा दिसला का गाडी बाजूला, का समानशील, ज्याचे समानशील आहे, ज्याचं व्यसन समान आहे, हे दोघ जण एकत्र येतात. कधीही दोन टोकाच्या भूमिका एकत्र येत नाही. मग तुकोबरांनी आजच्या अभंगात मागितलं कसं, नाही का? काय होतंय महाराज? तुकोबरांनी आजच्या अभंगात मागितलं कसं पहा. पाण्यामध्ये पाणी मिसळता येतं, रॉकेल मध्ये रॉकेल मिसळता येतं, पण पाण्यामध्ये रॉकेल आणि रॉकेल मध्ये पाणी एकत्र होतं का? हे वैधर्म्यवाद सांगितला. यांचं समान अधिकरण होत नाही. मग जगद्गुरु तुकोबराय शंका करायचं असं मत आहे. जगद्गुरु तुकोबराय मागूच शकत नाही म्हटले का? त्याला चार विरोध आहेत. शंकाकाराने सांगितलं त्याला चार प्रकारचे विरोध आहेत. पहिला विरोध सांगितला तुकोबरायांची परंपरा, दुसरा विरोध सांगितला तुकोबरायांचा स्वभाव, तिसरा विरोध सांगितला तुकोबरायांची जी अवाप्त कामना आहे म्हणजे निरंकुशा तृप्ती, आणि चौथा विरोध सांगितला भगवंताचं निरातिशय प्रेम. या चार गोष्टीचा विरोध त्याला होऊ शकतो. शंकाकार म्हणतो म्हणून तुकोबराय मागू शकत नाही. आता या चौघांचा थोडक्यात अर्थ पाहायचा विस्ताराने आणि आपल्याला पुढे जायचंय. पहिला विकल्प काय मांडला शंकाकाराने की परंपरा तुकोबरायांची मागत नाही म्हणून तुकोबराय मागणार. काय परंपरा आहे तुकोबरायांची? काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत तो, हो वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे तुकोबराय सांगतात आमच्या वडिलांची परंपरा आम्ही जाणतो, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत असो. मग तुकोबरायांची परंपरा काय सांगते? प्रत्येकाला दोन परंपरा आहेत, बरोबर? कोणत्या? एक आईची आणि एक बापाची, बरोबर? बरोबर बोलतो. प्रत्येकाला दोन परंपरा आहे. कुठली? एक रक्तवंशाची आणि एक विद्यावंशाची. रक्तवंशाची म्हणजे आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये जे रक्त खेळतंय ते वडिलांचं, आजोबांचं, पंजोबाचं, कापर पंजोबाचं. कधी कधी तुम्ही पहा पाचव्या पिढीचा, पूर्वीचा अगोदरचा एखादा आजार ह्या पिढीत सुद्धा उद्भवतो. का? कारण ते रक्त आपल्या शरीरात त्यांचं खेळतंय. मग ही काय आहे? रक्त परंपरा आहे. आणि विद्या परंपरा कशाला म्हणायचं? विद्या परंपरा म्हणजे आतापर्यंत आपण जे ज्ञान, जी विद्या प्राप्त केली, जी विद्या आपण त्याच्या विद्येच्या प्रवाहामध्ये आहे, ती विद्या आतापर्यंत आपण संतांकडून विद्या प्राप्त केली, ज्यांच्याकडून विद्या प्राप्त केली ते सगळे आपले कोण आहेत? विद्यावंशज आहेत. मग ते कुठल्या जातीचे असू दे, तिथं जात पात काय पाहायचं का? कारण की त्यांच्याकडून ती विद्या आपल्याला प्राप्त झाली म्हणून ते कोण आहेत? आपले विद्यावंशज आहेत. तुकोबरायांची रक्त परंपरा. कोण होते तुकोबरायांचे पूर्वज? विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. कोण होता? विश्वंभर बाबा हे तुकोबरायांचे कोण होते?
रक्तवंशातील पूर्वज होते. मग विश्वंभर बाबाने काय करायचं, 15 दिवसाला वारीला जायचं. कुठं? पंढरपूरला. 15 दिवसाची एकादशी आली की विश्वंभर बाबा कुठं जायचे? पंढरपूरला जायचे. चंद्रभागेत स्नान करायचं, सगळ्या तीर्थाचा विधी करायचा, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, नाही का? 15 दिवसा एकादशी जाताशे पंढरीशी, नेमे वारी धरिली आयशी, सगुण सुखाशी सुखावला. नेमाने वारी करायचा विश्वंभर बाबा, आणि ह्या सगुण सुखाला, आनंदाला सुखावून गेले होते. आणि असं करता करता 15 दिवसाची वारी करता करता पांडुरंग रायाच्या डोक्यावरती ऋण झालं सेवेचं. आणि मग विश्वंभर बाबा एकदा दर्शनाला गेले. बाकीचे भक्त आले की देवाने असं ताट मानेने बघायचं. बाकीचे भक्त आले की देवाने असं ताट मानेने बघायचं. आणि विश्वंभर बाबा दर्शन घ्यायला आले की देवाने असं खाली मान करायची. विश्वंभर बाबाने हनवटीला धरायचं देवाच्या. देवा, आपल्याकडे आलेल्या माणसाकडे आपण पाहिलं पाहिजे की नाही पाहिलं पाहिजे? पाहिलं पाहिजे. भगवंताने सांगावं, विश्वंभर बाबा, मी तुमच्याकडे पाहिल पण माझ्या डोक्यावरती ओझ झाले. ओझ कशाचं वजन झालंय देवा? मुकुटाचं वजन झालंय का? देव म्हणले मुकुटाचं वजन नाही झालं. मग तुमच्या सेवेचे ऋण एवढं डोक्यावरती झाले, तुम्ही काहीतरी मागा, त्याच्याशिवाय ते हलका होणार नाही. मग देवाने काय करायचं, विश्वंभर बाबाचा हात असा हातात धरायचा आणि विश्वंभर बाबाने काय करायचं, हात असा झटकून टाकायचा. आम्ही मागणार नाही. कोण म्हणते? विश्वंभर बाबा म्हणतात. म्हणजे तुकोबरायांची रक्त परंपरा, नाही का? त्याच्यानंतर म्हणजे विश्वंभर बाबा पासूनच तुम्ही पुढे बोलोबा झाले, तुकोबरायांचे वडील बोलोबा, त्यांनी सुद्धा मागितलं नाही. नंतर तुकोबराय जरी गेले तरी तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही मागत वडिलांची रीत जाणत असो, तुकोबरायांची रक्त परंपरा देवाकडे मागत नाही. आता चला विद्या परंपरा, तुकोबरायांची विद्या परंपरा मागते काय? कोण होते पूर्वज तुकोबरायांचे? नाही का? पुंडरीक, भक्त प्रल्हाद, पराशर, म्हणजे जे सगळे ऋषी मुनी आहेत, हे कोण आहेत? विद्या परंपरा आहे तुकोबरायांची. मग आता तुम्ही म्हणाल उदाहरण सांगा, तर तुम्हाला भक्त प्रल्हादजींचं उदाहरण सांगतो. भक्त प्रल्हाद, ज्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकशिपूने छळ केला त्यांचा, नाही का? हत्तीच्या पायाखाली टाकलं, कड्यावरून टाकून दिलं, जंगलात टाकून दिलं, समुद्रात टाकून दिलं, अनेक प्रकारचा छळ केला, शस्त्रास्त्राने मारण्याचा प्रयत्न केला, आगीत टाकून दिलं, उकळत्या तेलात टाकलं, अनेक प्रकाराने प्रल्हादाचा छळ केला हिरण्यकशिपूने. आणि मग शेवटी हिरण्यकशिपू म्हणले, बाबा याला एवढी विघ्न एवढ्या संकटात टाकतोय तरी हा वाचतोय कसा? मग एक दिवस दरबार भरला आणि दरबार भरल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने प्रश्न केला, म्हणले सांग तुझं रक्षण कोण करते? कोण करते? भक्त प्रल्हाद म्हणले, सकळ जीवांचा करीतो संभाळ, जो सगळ्या जीवजंतूंचा सांभाळ करतो तोच माझं रक्षण करतो म्हणले. असं मग तो हाये कुठं? मग बापाने प्रश्न विचारला की मुलाने लगेच प्रत्युत्तर द्यायचं, तो कुठं नाही. बाप विचारतोय तो आहे कुठं? मुलगा म्हणतोय तो कुठं नाही, तो सगळीकडेच भरून उरलेला आहे म्हटले. मग हिरण्यकशिपू म्हणले, या खांबामध्ये आहे काय? या खांबात आहे म्हणायच्या अगोदर प्रल्हादाला भगवंतानी संकेत दिले होते, मी त्या खांबात आहे म्हणून, मी ह्या खांबामध्ये आलोय, काळजी करू नको. कसं काय संकेत दिला? शुष्क काष्ट गुरगुरी लाज हरी न धरिता, तो खांब जो आहे ना, त्या खांबामध्ये असा गुर्र 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 आवाज यायचा. काय आवाज येत असेल असा? सिंह वाघ हे कसे करतात? गुरकतात की नाही? तुम्ही म्हणा आम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही. घरामध्ये वाघाची मावशी आहे, कोण? माऊ. त्या माऊच्या अंगावर असं 2-3 वेळा हात फिरवा, ती कशी करते? गर 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 अशी करते की नाही? मग मावशीच अशी करते म्हणलं, सगळेच नातेवाईक तसे असतील की नाही? याच्यावरूनच बघून घ्यायचं. जास्त बघू नका आणि जास्त हात फिरवू नका, बरं का? नाही तर माऊ जोरात गुरकन तुमच्यावर, 4 पायाची. लक्ष द्या. आणि मग त्यावेळेस भगवंतानी सांगितलं, मी आलोय, काळजी करू नको. त्या खांबामध्ये गुरगुर असा आवाज व्हायला लागला आणि हिरण्यकशिपूने विचारलं, या खांबामध्ये आहे का? म्हटले हो, या खांबामध्ये सुद्धा आहे. आणि मग त्यावेळेला हिरण्यकशिपूने काय केला? खांबावरी लात मारिली दुर्जने,
स्तंभी नारायण प्रगटले. त्या खांबावरील लात मारल्याबरोबर त्या स्तंभामधून त्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले. हाके सरसे उडी आणि घालोनिया स्तंभ फोडी. काय केलं? त्या खांबातून प्रगट झाले भगवंत नरसिंह आणि त्या खांबाचा असा कड कडाड 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 असा आवाज व्हायला लागला. हा, तुका म्हणे ऐसा खांब कडाडीला आणि ब्रह्म दचकला सत्यलोकी. कुठं ब्रह्मदेव दचकले? सत्यलोकामध्ये. ब्रह्म असा कडकडाट कडकडाट आवाज झाला. सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव दचकले. म्हणले कशाचा आवाज यायला लागलाय? असं म्हटलं जाते. त्यावेळेस म्हणले ब्रह्मदेव काय करत होते माहितीये का? म्हणले ते उंटाला बनवत होते. उंट बनवायचं काम चाललं होतं आणि उंटाला चांगलं बनवलं होतं त्याचं शरीर. म्हणजे सपाट व एकदम असं मस्त सुंदर सुबक अशी मूर्ती त्या उंटाची बनवली होती. पण ते कडकडाट आवाज झाल्यामुळं ते दचकले. ब्रह्मदेव घाबरले आणि काही गडबडीत त्या उंटाला असं विद्रूप बनवून खाली पाठवून दिलं. असं वर्णन आहे वा, आपण काय पाहायला नव्हतो नाही का? आणि मग त्यावेळेस भगवंत प्रगट झाले. अत्यंत द्वेषाने रागाने असे प्रगट झाले भगवंत. आणि कुठे तो हिरण्यकश्यपू, कुठे तो हिरण्यकश्यपू म्हणून दोघांचं युद्ध चालू झालं. भगवंतानी काय केलं? त्या हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि आता तुझं वरदान कसं आहे मला सांग. बसतंय का ते सांग. काय वरदान होतं त्याला? बरंच लांब वरदान होतं. कोणाला? हिरण्यकश्यपूला. मानवाकडून मारणार नाही, पशुकडून मारणार नाही. मग देवाने सांगितलं, बघ मी मानव आहे का पशु आहे? पशु म्हणावं तर कमरेच्या खाली मानव आहे आणि नाही का, आणि मानव म्हणावं तर कमरेच्या वर सिंहाचा जबडा आहे. मग हे वरदान तुझं बसतंय का? म्हणले बरोबर आहे बुवा. पुढं काय सांगितलं? रात्री नको, दिवसा मरण नको. म्हणजे सूर्य मावळतीची वेळ होती. अर्धा सूर्य डोंगराड आणि अर्धा सूर्य वरती होता. रात्र म्हणायची तर अर्धा सूर्य बाकी आहे. दिवस म्हणायचा अर्धा सूर्य खाली गेलाय. बरोबर मध्ये धरलं. म्हणजे आकाशात नको, जमिनीवर नको, मध्ये मांडीवर धरला. हिरण्यकश्यपूला मांडीवर धरला. मांडी आकाशातही मोडत नाही आणि जमिनीवर पण मोडत नाही. म्हणजे अजून सांगू का तेव्हा काय? अजून एक वरदान होतं. म्हणजे सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. म्हणले असं आहे का? मग नखाने फाडायचं काम चालू केलं. म्हणजे नख सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव म्हणावा तर तिला आपण कापतो. दुखतात कधी कापताना, मग सजीव कशी म्हणायची? आणि निर्जीव म्हणावं ती वाढतात. म्हणजे ती सजीवातही मोडत नाही आणि निर्जीवातही मोडत नाही, मधोमध आहे. अशी बरीच वरदानं देवाने त्याला सांगितली. म्हणले सगळी बरोबर आहे वा. मधोमध धरला मांडीवरती आणि त्या हिरण्यकश्यपूला देवाने फाडलं. नरसिंहाने फाडला. असं वर्णन आहे भागवतामध्ये. त्याची आतडी बाहेर काढली. देव म्हणतात कुठे तो हिरण्यकश्यपू, कुठे तो हिरण्यकश्यपू जो माझ्या भक्ताला छळतो? तो हिरण्यकश्यपू कुठे? त्याचं पोट फाडले, त्याच्या आतडी बाहेर काढल्या. पण भगवंताचा क्रोधाग्नी जो भडकलाय तो कमी होत नाही. अत्यंत द्वेषाने भगवंत, रागाने असे लालबुंद झालेले भगवंत. आणि मग तो क्रोधाग्नी असा भडकला त्रिभुवनाला जाळू लागला. महाराज तो क्रोधाग्नी त्रिभुवनाला जाळू लागला. इंद्रदेव म्हणायला लागले एक संकट वाचवण्याकरता बाबाचा धावा केला, आता दुसरं संकट उभं राहिलं. काय करायचं बा, काय करायचं? मग त्यावेळेस म्हणले आता हे संकट जर निवारण करायचं असेल तर संकट निवारायचं काम कोणाकडे? विघ्नहर्ता गजानन बाबा, गणपती बाप्पांना बोलवा. म्हणले गणपती बाप्पाची आराधना केली. गणपती बाप्पा प्रगट झाले आणि बोला भक्तांनो काय पाहिजे? म्हणले काय नाही, हे विघ्न आलंय एवढं, याचं निवारण करा. गणपती बाप्पा पुढे गेले. पुढे जाऊन पुन्हा मागे आले. म्हणले जमणार नाही का? त्यांचा ना आमचा 36चा आकडा आहे. म्हणले का? ते त्या फडातले, आम्ही ह्या फडातले. फडातले बाई कोणत्या? वारकरी फडातले म्हणतोय मी. नाही तर तुम्ही म्हणशाल नारायणगावच्या फडातले नाही का? वारकरी फडामधले म्हणले कसं काय? त्यांचं तोंड आहे सिंहाचं आणि माझं तोंड आहे हत्तीचं. सिंहाचं आणि हत्तीचं जमतंय का कधी? नाही जमत म्हणले. मग सिंहाचं आणि हत्तीचं जमत नाही. गणपती बाप्पा म्हणले मी हे काय विघ्न हरवू शकत नाही बाबा. गणपती बाप्पा निघून गेले. मग आता काय करायचं? इंद्रदेव म्हटले मग एक काम करा. म्हणले काय? माणसाला किती जरी राग आला, किती जरी रागवलेला असला तर बायको समोर आली की राग शांत होतो. किती रागवलेला माणूस असला तरी म्हणले बायकोला समोर आणली की राग काय होतो? शांत होतो. मग म्हणले लक्ष्मी मातेची आराधना करा. लक्ष्मी मातेची आराधना केली, आवाहन केलं. लक्ष्मी माता प्रगट झाली आणि मग लक्ष्मी मातेने विचारलं भक्तांनो बोला काय काम आहे? म्हटले काय नाही, हे तुमचे पतिदेव, त्यांना जरा शांत करा. काय करा? त्यांना जरा
शांत करा. लक्ष्मी माता पुढे गेली. पाहते तर दुसरंच कोण दिसते. ते म्हणले हे आमचे पतिदेवच नाही, दुसरेच कोण आहे म्हणले. मी शांत करणार नाही, पुढे जाणार नाही. मग आता काय करायचं, असे बरेच बोलावणे आले पण जास्त सांगत नाही. मग नारदजींनी सांगितलं ज्याच्यासाठी अवतार झालाय त्या प्रल्हादालाच पुढे पाठवा. काय करा, ज्याच्यासाठी अवतार झालाय त्या प्रल्हादालाच पुढे पाठवा. देवाचा राग तरी शांत होईल, नाही तर प्रल्हाद एकदा संपन तरी काहीतरी होईल. मग नारदजींनी सांगितल्यामुळं भक्त प्रल्हादाला पुढे पाठवलं. आणि प्रल्हाद त्यावेळेस मग नारायण 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 करत 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 देवाच्या जवळ आले. आणि मग देवाने वरती पाहिलं, त्या रागामध्ये कोण आले. त्यावेळेस नारदांना आणि इतरांना सगळ्यांना वाटलं आता प्रल्हाद गेला. प्रल्हाद आता गेला म्हटले नाश्त्यावर. आता काय प्रल्हाद जगत नाही. पण देवाने जे लात मारली महाराज, कोणाला, हिरण्यकशिपूच्या प्रेताला लात मारली देवाने. ते प्रेत उडवून बाजूला दिलं आणि त्या उंबरट्यातून उडी मारली. आणि देव दडदड धडधडू पळत आले. कुठं आले, प्रल्हादाला उचललं महाराज. आणि मग काय केलं, असं उचललं आणि कडेवरती घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे देवाला. 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 नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी, तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे देवाला. 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 नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे देवाला. नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि पुढे नाही जायचं आपल्याला. काय केलं, भगवंताने त्याला उचललं, कडेवरती घेतला आणि भगवंत त्या भक्ताला चाटू लागले. भक्त सुखे देवाला चाटू लागले भक्ताला. देवाला एवढा आनंद झाला, चाटता चाटता भगवंताचा राग कमी झाला. हळूहळू शांत व्हायला लागले. मग भगवंताने काय केलं, प्रल्हादाला असं सिंहासनावरती उभं केलं आणि नृत्य करायला लागले. भगवंत नृत्य करायला लागले. नृत्य करता 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 सगळे देव गंधर्व किन्नर अप्सर नारद तुंबर सगळे आले. म्हणले अप्सरा, रंभा उर्वशी मेनका तिलोत्तमा सगळे आल्या देवांची नृत्य पाहण्यासाठी. गर्दी केली सगळ्यांनी. आणि मग देवाचा राग शांत झाला. आणि देवाचा राग शांत झाल्याच्या नंतर देवाने प्रल्हादाच्या समोर असे गुडघे टेकले. आणि गुडघे टेकून प्रल्हादाला म्हणायला लागले, प्रल्हाद, या ब्रह्मांडाचा मी समर्थ असा आहे, मालक आहे. मग माग माझ्याकडे काहीतरी. प्रल्हाद म्हणाले, देवा, मागणी करायला मी भक्त आहे. आम्ही भक्ती करावी, तुमचं नामाचा उच्चार करावा. आणि भक्ती करून जर आम्ही नाम उच्चारून जर आम्ही मागायला लागलो तर भक्त ह्या कोटीमध्ये आम्ही बसत. पालटे भक्त भोळा
भक्त भोळाची भाविक भक्त कसा असतो, आम्ही भक्ती करावी त्याच्या बदल्यात जर तुझ्याकडे काय मागावं तर आम्ही भक्त या कोटीत बसत नाही. मग आम्ही कोण होतो? व्यापारी होतो. व्यापारी आम्ही व्यवहारिक होतो. तुझ्या नावाचा व्यापार केला मग भक्ती करून काय उपयोग आहे? आम्ही मागणार नाही. आपला मुद्दा काय होता? तुकोबरायांचे रक्त वंशज मागत नाही, तुकोबरायांचे विद्या वंशज मागत नाही. म्हणून पहिलं शंकराचार्याच्या कोटीतील पहिला विकल्प मी तुम्हाला सांगितला, तुकोबरायांची परंपरा मागत नाही. दोन्ही परंपरा तुकोबरायांच्या मागत नाही. मग आजच्या अभंगात कशी काय मागणी करतात? पुढे सांगितलं तुकोबरायांचा स्वभावही मागणार नाही. आता धावत सांगतो, तुकोबरायांचा स्वभाव हा मागणारा नाही. तुम्ही पहा ना, काही मागणे हे आम्हाला अनुचित. वडिलांची रीत जाणत असे किंवा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. आता पसरजिने धिक त्याचे, आता पसरजिने धिक त्याचे, आता पसरजिने धिक त्याचे, आता पसरजिने धिक त्याचे, ब्रह्मांड तुकोबाराय म्हणतात, जो हात पसरतो त्याचं जीवन कसं आहे? धिक म्हणले, धिकार आहे त्याच्या जीवनाचा. मागत नाही ही परंपरा आहे, नाही का? तुलसीदासांचा एक दोहा आहे, तुलसी कर पर कर करे, करतल कर ना करे, जिस दिन करतल करे उस दिन मरण भले. समजलं का? बघा, तुलसी कर पर कर करे, कर पर कर म्हणजे देण्याकरता हात करतात. तुलसीदास म्हणतात देण्याकरता हात करतात. तुलसी कर पर कर करे, करतल कर ना करे म्हणजे करतल म्हणजे हाताचा तळ हाताने असं मागत काय, करतल कर ना करे, जिस दिन करतल करे उस दिन मरण भले. तुकोबारांनी सांगितलं, हात पसरी जिने धिक त्याचे. आमची परंपरा मागणारी नाही. तुकोबारांचा कसा स्वभाव आहे? मागणार आहे का? नाही. पुढे काय सांगितलं? अवाप्त कामनेला विरोध. तुकोबारा हे तृप्त झाले, तृप्त, नाही का? परब्रह्माचा अपरोक्षत्वाने जर साक्षात्कार झाला तर त्याच्या ठिकाणी मागण्याकरता कुठली इच्छा उरत, सगळ्या इच्छा संपलेल्या असतात. मागण्याकरता काही उरत नाही, नाही का? कुंटलिया धावा कृष्णेची, कुंटलिया धावा कृष्णेची, कुंटलिया धावा कृष्णेची, कुंटलिया धावा कृष्णेची. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. धावा कृष्णेची, कुंटलिया धावा कृष्णेची, कुंटलिया धावा कृष्णेची, कुंटलिया धावा कृष्णेची. आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. आता कुठल्याही प्रकारची इच्छा राहिली नाही, काहीच राहिलं नाही. म्हणून तुकोबारायांच्या मागणीला तिसऱ्या प्रकारचा विरोध येऊ शकतो. आणि चौथा प्रकार जो आहे, देवाचं निरतिशय प्रेम त्याला प्राप्त होणार नाही. देव कुणावर प्रेम करतो? जो मागतोय त्याच्यावर करतो का जो मागत नाही त्याच्यावर करतो? जो काही ना मागे कोणाशी तोची आवड आहे देवाशी, नाही का? जो कोणाला काही मागत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? तुकोबाराय देव ज्या वेळेस तुकोबारायकडे 2 पावलं पुढे आले, तुकोबाराय अजून 2 पावलं पुढे गेले, देव 5 पावलं पुढे आले. देवाचं जर तुकोबारायांवरती प्रेम नसतं तर तुकोबारायांना घ्यायला आले असते का देव? तुका देखवनी एकला आणि वैकुंठावनी हरी आला. तुकोबारायांना पाहून भगवंत धावत कुठून आले? प्रेम आहे म्हणूनच आले की नाही? मग तुकोबाराय जर मागितलं तर देवाचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला काय होईल? विरोध होईल. असे 4 प्रकार, 4 विकल्प सांगितले.
तुमच्या लक्षात आले असेल तुकोबरायांची परंपरा मागणारी नाही, तुकोबरायांचा स्वभाव मागणारा नाही, तुकोबरायांची निरांकुशा तृप्ती झाल्या असल्यामुळं ते मागू शकत नाही आणि देवाचं अतिशय प्रेम भगवंतावर तुकोबरायांवरती असल्यामुळे मागू शकत नाही. असे 4 प्रकारचे कल्प झाले. पण आता हे झालं शंका करायचं मत. पण तुकोबरायांची जी परंपरा आहे ना महाराज बाबा ती मागणारी आहे. तुम्ही म्हणाल लगेच 5 मिनिटात पक्ष बदलला. हा तुकोबरायांची परंपरा काय आहे? मागणारी आहे. काय मागितलं तुकोबरायांनी? बघा, तुकोबरायांची रक्त परंपरा. विश्वंभर बाबा श्री गुरु शांतीब्रह्म कुरेकर बाबांच्या मुखातून ऐकलेले. कुरेकर बाबांनी सांगितलं की ज्या वेळेस तीर्थाटन करता करता तीर्थयात्रा करत करत ज्ञानोबाराय आणि नामदेवराय हे देऊमध्ये आले विश्वंभर बाबांच्या तिकडं, त्यावेळेस नामदेवरायांची भक्ती पाहून विश्वंभर बाबा अचंबित झाले आणि मग देवाकडे गेले आणि देवाला सांगायला लागले, देवा मला काहीतरी मागायचे. कोण? विश्वंभर बाबा. मागायचे म्हटले मला काहीतरी. देव म्हटला याच्या करता मी पाण्यामध्ये देव घालून बसलोय, कधी मागायचं? मागा लवकर, सगळं देण्यास मी समर्थ आहे. विश्वंभर बाबाने सांगितलं काय नाही देवा, माझ्या कुळामध्ये पुढे एखादा भक्ती करणारा भक्त एखादा जन्माला यावा. कसा? नामदेवरायांसारखा. नामदेवरायांसारखा. देवाने सांगितलं तुकोबराय तुमचं कुळ एवढं पवित्र आहे, एवढं पवित्र आहे, तुमचं कुळ एवढं पवित्र आहे, नामदेवरायांसारखा नाही, नामदेवरायांनाच तुमच्या कुळात पुढे जन्माला घालतो. काय सांगितलं? नामदेवरायांनाच तुमच्या कुळात पुढे जन्माला घालतो. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. कोणाचा अवतार आहे? नामयाचा. येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र कुळ पावन अशा पवित्र कुळामध्ये नामदेवरायांना पुढं जन्माला घातलं. काय? तुकोबरायांचा अवतार. म्हणून विश्वंभर बाबा तुकोबरायांची रक्त वंश परंपरा ही मागणारी आहे. आता हे झालं रक्त परंपरेचं. विद्या परंपरेचं काय? विद्या परंपरेचं सुद्धा त्या मगाशी जी तुम्हाला दृष्टांत सांगितला, उदाहरण सांगितलं, त्याच्यामध्ये प्रल्हादजींनी मागितली. देवाचा आग्रह खूप झाला. भक्त प्रल्हादजी मागा काही, मागा काही, मागा काही. प्रल्हादजींनी सांगितलं देवा एक काम कर ना, आता मी सिंहासनावरती तुम्हाला बसवलंयच नाही का, आता ते देव अगोदर बसले वगैरे सगळं सांगत नाही. ह्या सिंहासनावरती म्हणजे हिरण्यकश्यपूच्या जागेवरती मला बसवले, म्हणले मीच राजा आहे, मग एक काम कर ना देवा तूच माझ्याकडे माग, मी आता राजा आहे ना, मग तूच माझ्याकडे माग. भक्त प्रल्हादांनी हिरण्यकश्यपूला आपल्या देवाला सांगितलं माझ्याकडे माग. देव म्हटले बघा प्रल्हाद मी मागल ते द्यायला पाहिजे. प्रल्हादजी म्हणले हा ते तुम्ही मागाल ते देईल, मागा. म्हटले काय नाही, तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. देवाने काय मागितलं? प्रल्हादजी तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. प्रल्हादजी म्हणले देवा बरोबर आहे मी मागतो आता. म्हटले काय? मी मागाल ते द्याल ना? म्हटले हा. मग प्रल्हादजींनी जे मागितलं, काय मागितलं? प्रल्हादजी म्हणले देवा तुला मागण्याची बुद्धीच मला होऊन देऊ नको हेच मला दे. प्रल्हादजींनी काय मागितलं? देवा तुझ्याकडे मागण्याची बुद्धीच मला होऊन देऊ नको हेच मला दे. लक्षात आलं का? बघा विठ्ठला विठ्ठला. म्हणजे तुकोबरायांची रक्त परंपरा मागणारी आहे. तुकोबरायांची विद्यावंश परंपरा मागणारी आहे. पुढे तुकोबरायांचा स्वभाव 4 विकल्प सांगितले. तुकोबरायांचा स्वभाव सुद्धा मागणार आहे का? हो, मागणी प्रकरणातले शेकडो अभंग आहेत. एक प्रकरणच आहे वेगळं मागणीचं, मागणी पर प्रकरण असं वेगळं प्रकरण आहे. शेकडो अभंग आहे. तुकोबरायांनी मागितलं, पण कशातलं मागितलं? त्याच्यात 2 प्रकार आहे. तुकोबरायांनी संसारातलं मागितलं नाही, तुकोबरायांनी परमार्थातलं मागितलं.
तुम्ही आम्ही काय करतो, संसारातल्या मागण्या करतो नाही का. तुकोबरायांनी संसारातलं मागितलं नाही, तुकोबरायांनी परमार्थातलं मागितलं, म्हणून तुकोबराय मागू शकतात. तुकोबरायांचा स्वभाव कसा आहे, परमार्थातलं मागणार आहे. पुढे चला, निरांकुश तृप्तीचं काय नाही का. आपण एवढं साधना केली त्या तृप्तीपर्यंत पोहोचलोय. आणि मग हे साधन कधीपर्यंत भजायचं असते म्हणजे, जवरी अर्जुना जो बोध भेटेना म्हणा तोवरी या साधना बजावे लागे. तो बोध आम्हाला भेटलाय, आता मागण्याचं काय म्हणलं, इच्छाच नाही. पण तुकोबरायांनी जे मागितली, इच्छा नसताना सुद्धा जे मागितले, तुकोबराय तृप्त झाले तरी मागितलं. का मागितलं, तुमच्या आमच्यासाठी मागितलं, स्वतः करता तुमच्या आमच्यासाठी मागितलं, परमार्थातलं मागितलं, संसारातलं मागितलं नाही, नाही का. तुम्ही म्हणा पुढं मग देवाचं प्रेमाचं काय झालं. देवाचं प्रेम, देव आणि संत वेगळे नाहीच. देव आणि संत निमित्त त्या प्रतिमा आहे, ते दोन्ही एकच आहे नाही का. तसं आपल्याला काय मागावं हे कळत नाही महाराज. काय मागावं कळतं का आपल्याला, आपल्याला नाही कळत. 5 क आपल्याला कळत नाहीत. कोणते 5 क कळत नाहीत, तुम्ही ऐकला असून धावतं सांगतो. कोणते 5 कळत नाही. कोणी मागावं, काय मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं आणि कधी मागावं नाही का. कोणी मागितलं पाहिजे, ज्याला गरज आहे त्यांनी मागितलं पाहिजे, का ज्याला गरज नाही त्यांनीच मागितलं पाहिजे. ज्याच्याकडे अमाप पैसा आहे नाही का, ज्याच्याकडे गाड्या बंगले आहेत, त्याचंच नाव गावामध्ये दरिद्र रेषेखाली असतं, गरीब असंच बाजूला असतो नाही का. पिवळं कार्ड त्याच्याकडेच असतं, कारण की त्याची सत्ता असते, सगळं त्याला करता येतं. एखादा गरीब गेला घेऊन तर बाबा बघा आमच्यासाठी काय आलं, नाही काय नाही आलं म्हणते. हे खूप मोठं दरिद्र आहे त्या गावाचं. ज्याला गरज आहे त्यांनी मागितलं पाहिजे. कोणी मागितलं पाहिजे, विस्तार करत नाही. कोणी मागितलं पाहिजे, ज्याला गरज आहे त्यांनी मागितलं पाहिजे. आणि मागण्याकरता अधिकार सुद्धा पाहिजे महाराज. कसं मागितलं पाहिजे, देतो का नाही मला, असं मागितलं पाहिजे. कसं मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे. जे आपल्याकडे नाही ते मागितलं पाहिजे, का आपल्याकडे आमाप पडले तरी पण तेच मागितलं पाहिजे परत. आपण काय मागतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, संसारातलं मागतो नाही का. 2 मिनिटात एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इकडे सातारा सांगली भागामध्ये फिरत असताना छत्रपती शिवराय एकदा रस्त्याने जाता जाता तहान लागली म्हणून एका घराकडे निघाले. त्यावेळेस सुभेदार तानाजी मालुसरे होते आणि सांगितलं, तानाजी पाणी प्यायचं, जरा तहान लागली. तानाजींनी सांगितलं, राजा तुम्ही तिथंच थांबा, मी धावत जातो आणि पाणी घेऊन येतो. राजांनी सांगितलं, नाही मी स्वतः चालत जाणार. माझ्या प्रजेच्या संवेदना मला कळल्या पाहिजेत. माझी प्रजा सुखी आहे का दुःखी आहे मला कळलं पाहिजे. इकडे 65 मजल्यावर बसून मला इकडं निर्णय करता येत नाहीत म्हटलं. मग मी स्वतः जाऊन पाहणार. शिवराय स्वतः गेले आणि त्या घरामध्ये कोण आहे का घरात, तर त्या ठिकाणी एक आजी होत्या. हा म्हटले कोण आहे, म्हणले राजे आले. म्हटले बस बाबा बस, वटीवरती बस, पाणी आणते. छत्रपती शिवराय वटीवरती बसले आणि पाणी आणण्याकरता आतमध्ये गेले. येताना पाणी तर आणलंच, पण एक थाळी आणली. त्या थाळीमध्ये भाकरी आणली, त्याच्यावरती चटणी आणली, मिरचीचा ठेचा आणला आणि कांदा आणला. छत्रपती शिवरायांच्या हातात दिला. पाणी तर पेच, पण पहिले भाकर खा आणि मग पाणी पी. छत्रपती शिवराय विचार करू लागले, अशी माझी प्रजा, म्हणले डोळ्यातून पाणी आलं शिवरायांच्या. पाणी मागितलं तर माझ्यासाठी भाकर घेऊन येतात, अशी माझी प्रजा आहे. आणि अशा प्रजेला छळण्याकरता तो औरंगजेब आलाय. त्याच्या त्रासातून सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. छत्रपती शिवरायांनी त्यावेळेस भाकर खाली, पाणी पिलं आणि शिवरायांना वाटलं आता यांच्या ऋणात राहायला नको नाही का. प्रत्येकाचे काही ना काही ऋण आपल्या वाचतं. तुकोबराय म्हणतात, ऋण वैर हत्या हे तो न घडे न देता. आपण काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. म्हणून काहीतरी द्यावं. म्हणून त्या आजीला विचारलं, घरात कोण कर्ता पुरुष आहे का. शिवरायांनी विचारलं. आजी म्हणल्या आहेत, पाठीमागे का, काय नाही म्हणले, बोलवा त्यांना. त्या आजीने त्यांच्या म्हातारा बाबाला बोलवलं, नवऱ्याला बोलवलं आणि आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हटले हे बघा पाणी मागितलं तर तुमच्या सौभाग्यवतीने मला काय दिलं, भाकर दिली. मग मला तुम्हाला काहीतरी द्यायचं, काहीतरी मागा. मी राजा प्रसन्न झालोय, मागा काहीतरी. त्यावेळेस काय मागावे आपल्याला कळलं पाहिजे. महाराज राजा प्रसन्न झाला, आपण काय मागितलं पाहिजे. आता तो सातारीच गडी, तो म्हणतो राज सकाळपासून तंबाखू खाईन म्हणतो, पण तंबाखूला चुनाच भेटला नाही. काय मागावं हे आपल्याला कळत नाही. राजे म्हणाले
ह्या बाळाला काय मागावं हे कळलं नाही. राजे प्रसन्न झाले आणि ते गावच त्याला दान देऊन टाकलं. आणि इथून पुढे कुणी असं मागू नये म्हणून त्या गावाचं नाव चुनेवाडी ठेवलं. काय ठेवलं? त्या गावाचं नाव चुनेवाडी ठेवलं. म्हणजे काय मागावं आपल्याला कळत नाही. कोणी मागावं, काय मागावं, कधी मागावं, कधी मागितलं पाहिजे. वातावरण बघून मागितलं पाहिजे का गेल्या गेल्या लगेच हे दे रे असं केलं पाहिजे का? आता प्रत्येकाचा विस्तार करत नाही. कोणी मागावं, कधी मागावं, ज्या वेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस मागितलं पाहिजे. आणि कसं मागावं तर ज्ञानोबरायांनी जसं पसायदानामध्ये आपल्या श्रीगुरूंकडे मागितलं नाही का. पहिल्या चरणामध्ये तुम्ही पहा पसायदानाच्या मागणी नाही. आता विश्वात्मके देवे, तुम्ही कसे आहात? विश्वात्मक देव आहात. श्रीगुरु तुम्ही विश्वात्मक देव आहात. पहिलं वातावरण तयार केलं, सद्गुरूंची देवाची स्तुती केली आणि मग दुसऱ्या कडव्यापासून मागायला सुरुवात केली. जे खळांची व्यंकटी सांडो. आणि मग श्रीगुरु प्रसन्न झाले आणि म्हणाले हा होईल दान पसाओ. जे दान मागितलं ना ते सिद्धीस जाईल. सद्गुरूंनी आशीर्वाद दिला. कधी? वातावरण तयार केलं. कसं मागितलं पाहिजे? वातावरण तयार करून मागितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार तुकोबरायांनी केला बरं का. सगळ्या गोष्टीचा विचार तुकोबरायांनी केला. आणि तुकोबराय देवाच्या समोर आले, हात जोडलं, देवा मी शरण आलो आणि मी दान मागायला आलोय. दान मागायलाच नाही तर पतित होऊन आलोय. मला हेच दे. काय दे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कंठीराव नामा सुंदर आपल्या कानाला ऐकायला मिळते तरी तुम्हाला टाळ्या वाटत नाही बुवा. तुकोबराय भगवंताच्या समोर उभे राहिले आणि हात जोडलं आणि दान मागितलं. काय? कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. आता कोण मागतंय? तुकोबराय. कोणाकडे मागतात? देवाकडे मागतात नाही का. ज्या तुकोबरायांची वाचा नाम सोडायला तयार नाही ते तुकोबराय मागतात. माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा मला अनावर झाली, ते माझं नाम सोडायला तयार नाही, तेच तुकोबराय परत म्हणतात कंठी राहो. आश्चर्य आहे की नाही का. आपली वाचा, जुने कीर्तनकार फडकरी कीर्तनकार सांगतात बघा, आपली वाचा नाम घ्यायला तयार नाही आणि संतांची वाचा तुकोबरायांची वाचा नाम सोडायला तयार
आपली वाचा नाम घ्यायला तयार असते का? आपली वाचा नाम घ्यायला तयार नाही. म्हणून तुकोबराय करता विमान आलं बरं का. त्यांची वाचा नाम सोडायला तयार नव्हती. आणि आपल्या करता इकडे ह्या भागात नाही, आता आपल्या इकडे मावळ भागामध्ये काही विमानं बनवतात अशी बरं का. आता तिकडं विमानात त्या गरुडाच्या तोंडामध्ये चोचीमध्ये असा हार द्यायचा, तिकडं बटन दाबला की ते ओरडत ओरडत येतं. इथं कीर्तनकाराच्या जवळ आलं की त्याच्या गळ्यात हार घालतं आणि परत ते पाठीमागे ओरडत जाते. तुकोबराय करता विमान आलं होतं नाही. आणि मग ते एक दिवस माझ्या गळ्यात गावाच्या तिकडे गावच्या भागामध्ये मावळ भागामध्ये माझ्या गळ्यात हे हार घातला असा त्या गरुडाने बरं का. विमान आलं होतं ते लाकडाचं. आणि त्या कीर्तन झाल्यावर त्या सप्ताह कमिटीतील लोकांना मी विचारलं, म्हणलं हे विमान आलं हे काय भानगड आहे बाबा नाही का. त्याच्यातलं एक जण म्हणला, महाराज तुम्हाला माहिती नाही का? म्हणलं काय तुम्हाला माहिती नाही? मला विचारते काय काय माहित नाही? म्हणले तुकोबरायला विमान आलं होतं. आता बघा मला माहिती आहे, मी तुकोबरायचं चरित्र वाचतो, मला माहिती आहे चरित्रामध्ये उल्लेख आहे तुकोबराय करता विमान आले म्हणून, मला माहिती आहे. पण त्या विमानाचा आणि या विमानाचा काय संबंध आहे म्हटले. ते म्हणले काय नाही, ते तुकोबराय करता विमान आलं होतं ना, तसं हे तुमच्या करता आलं होतं. काय का मग एवढं ऐकलं मी गप्प बसावं ना. मी त्यांना परत विचारलं, म्हणलं हे विमान आलं तुम्ही म्हणता आमच्यासाठी, पण ते विमान जे आलं होतं ते खरं विमान होतं आणि हे विमान खोटं होतं. त्यांनी सांगितलं ते विमान आलं ते खरं होते, ते तुकोबराय होते ते खरे होते आणि हे विमान खोटे आहे. तुम्ही महाराज काय खरे आहेत का? म्हणजे लोक काय बोलतील, विठ्ठला विठ्ठला. आता ऐका, अगदी थोडाच वेळ आपल्याकडे राहिलाय, नीट लक्ष द्या. तुकोबराय म्हणतात कंठी राहो नाम नाही का. काही नावं अशी आहेत बरं का. राम हे नाव असे, कृष्ण हे नाव असे, हरी हे नाव असे, विठ्ठल हे नाव असे की ते अन्य नावं त्याच्या बरोबर बरोबरी करू शकत नाही. ही नावं वेगळी आहेत आणि अन्य नावं ही परिणामकारक नाही नाही का. त्याच्यामध्ये 3 भेद सांगितले. काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त आहेत, काही नावं किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने व्यक्त आहेत आणि काही नावं फक्त अनावृत्त भेदाने युक्त आहेत. धावतच सांगणार आहे आता. काही नावं आवृत्त भेदाने युक्त आहेत म्हणजे ती नावं जरी जपली तरी त्याचा परिणाम आपल्यावरती होत. कोणती नाव आहेत अशी? लगेच उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण अग्नी म्हटलं, काय म्हटलं? लगेच आग लागते का? आपण अग्नी म्हटलं लगेच आग तर प्रगट झाली का? परिणाम होत. काही नावं अशी आहेत ती आवृत्त भेदाने युक्त आहे. त्याच्या पुढं काही नावं अशी आहेत किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत म्हणजे त्या नावांचा काही अंशी परिणाम होत नाही असं नाही, काही अंशी त्याचा परिणाम. काय नाव आहे ते नाव आहे चिंच. काय आहे? मी चिंच म्हटलं, चिंच म्हटलं काय. आता मी गावाला गेलो होतो, आमच्या घराच्या समोर चिंचेचं मोठं झाड आहे माहितीये मला. घराच्या पुढे असं त्या मुलांनी चिंच अशी पिशवी भरून काढली होती. आता चिंचचा सीझन आहे बघा गावाला गेलं. आणि त्या अर्ध्या मला म्हणले बाबा येतो मला घ्या. मला बघितलं म्हणले तुम्हाला घ्या. आणि त्या चिंच खाऊन आलो बा. चिंच म्हटल्याबरोबर काय झालं? तोंडाला पाणी आलं. पण चिंच आहे का इथं? मग काही नावं अशी आहेत जी आवृत्त भेदाने युक्त आहेत, काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त आहेत. पण काही नावं अशी आहेत की नाव घेतल्या बरोबर तिथं प्रगट होतात. कोणतं? नाम घेता कंठी, नाम घेता नाम घेता कंठी, पुढे उभा जग देखी, पुढे उभा जग, पुढे उभा जग देखी, पुढे उभा जग देखी, पुढे उभा जग देखी, पुढे उभा जग. नाम घेता कंठी आणि पुढे उभा. काही नाव अशी आहेत नाव घेतल्या बरोबर परिणाम होतो. त्याच्यातलं नाव आहे कोणतं? कंठी राहो. म्हणून तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात? कंठी राहो नाम. पण का हो तुकोबराय तुम्ही नामालाच एवढं महत्व देता? तुम्ही नामालाच एवढं महत्व देता, बाकीच्या साधनांचं काय नाही का? तुम्ही असं का म्हटले नाही? तुम्ही असं का म्हटलं नाही? जीवनामध्ये राहो कर्म नाही का. माझं जीवन योगमय होऊ द्या, माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञान राहू द्या, असं का मागितलं नाही? मग तुम्ही नामच का मागितलं? म्हणजे अन्य साधनांना किंमत नाही याचा अर्थ असं झालं का?
हा? ज्ञानाला किंमत नाही, कर्माला किंमत नाही, योगाला किंमत नाही, तुम्ही नामच मागता. मग योग, ज्ञान आणि कर्म यांना जर किंमत नसेल तर संत वाङ्मयामध्ये याचा उच्चार कशाला आला? यांना किंमत असल्याशिवाय आला का? हा, याचा उच्चार कशाला आला? तर त्याच्याकरता एक तुलसीदासांचा दोहा तुम्हाला सांगतो, लगेच सांगतो. तुलसीदास जे म्हणतात, राम नाम को अंक है सब साधन है शून्य. राम नाम को अंक है सब साधन है शून्य. अंक गया कछु हात नाही, अंक रहे दस गुण. समजलं का? बघा, समजलं का? सांगू? सांगतो. असा हातावरती शून्य काढला. काय काढला? राम नाम को अंक आहे. फक्त शून्य काढला. शून्याला काय किंमत आहे का? बरं, आता एक काढला. एकाला किंमत आहे का नाही? काही एक एवढी तरी किंमत आहे का नाही? एकाला एक एवढी किंमत आहे. मग जो एक जो आहे ना, जो अंक आहे, एक नावाचा अंक, तो राम नावाचा अंक आहे. राम नाम को अंक है सब साधन हे शून्य. पुढे काय सांगितलं? बाकीची साधनं कशी आहेत? शून्य आहेत, त्यांना काय किंमत नाही. मग कर्म नावाचं साधन शून्य, योग नावाचं साधन शून्य, ज्ञान नावाचं साधन शून्य. ही सगळी साधनं शून्य आहेत. पण काही काही वेळेला इतर साधनं ही महत्वपूर्ण असतात, नाही का? काही काही वेळेला इतर साधनं सुद्धा महत्वपूर्ण असतात. पुढे सांगितलं, अंक गया कछो हात नाही. हे शून्य काढलंय आणि त्या शून्याच्या पुढे एक आहे. या एकावरती शून्य दिला, किती झाले? 10. परत शून्य दिला, पुढे शून्य दिला, पुढे जास्त मोजू नका, नाही का? आपली एवढी पात्रता नाही मोजायची. एक. पण आता हे सगळे शून्याचे मी जेवढे वाढवले तेवढे राहू द्या. एक काढला, किती किंमत आहे? अंक गया कछो हात नाही, अंक रहे दस गुण. म्हणजे तुम्ही एक काढा, त्याच्यावरती किती शून्य वाढवा, त्या शून्यांना किंमत आहे. कशामुळं? अंकामुळं. तसं तुकोबाराय म्हणतात, कर्म, ज्ञान आणि योग हे एक एक साधन मागण्यापेक्षा ज्या साधनेने ह्या साधनांना किंमत आहे, म्हणजे नामाचा अंक जर या शून्यांच्या पुढे असला तर त्या शून्यांना किंमत आहे. म्हणून नाम नावाचं साधन जर ह्या तिघांच्या पुढे असेल तर त्यांना किंमत आहे. त्याच्यामुळे यांना महत्व येतं. म्हणून अंक रहे दस गुण. विठ्ठला काय घड्याळले धावते. थोडं 5-10 मिनिटं पुढे गेलं चालेल, मला गावाला जायचंय तरी पण पुन्हा. आज आपला मागणीचा दिवस आहे, नाही का? आपला आज मागणीचा दिवस आहे. त्याच्या पुढे असं सांगितलं, भगवंताचं नाम जे आहे त्या नामाला अमर्यादित नाम आहे. भगवंताचं नाव कसं आहे? अमर्यादित आहे. आणि भगवंत सगुण रूपाने जरी आपण पाहिलं तरी भगवंताच्या सगुण रूपाला सुद्धा मर्यादा आहे. भगवंताच्या सगुण रूपाला सुद्धा मर्यादा आहे. एक दिवस अयोध्येमध्ये काय आलं, प्रभू हनुमंतराय काय करत होते? राम 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 असं भजन चाललं होतं. तेवढ्यात प्रभू श्री रामचंद्र आले आणि हनुमंतरायांना विचारलं, काय चाललंय? म्हणले, काय नाही, भजन चाललंय. म्हटलं, कशाचं भजन चाललंय? म्हणले, तुमच्याच नावाचं, राम 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 राम. मग आता मी आलोय ना, बंद करा. हनुमंतरायांनी विचारलं, काही काम आहे का? म्हटलं, काही काम नाही, पण बंद करा. म्हणले, नाही, आम्हाला याच्यामध्ये आनंद मिळतोय, आम्ही ते कशाला बंद करू? काही काम आहे का? काही काम नाही म्हटले. मग अरे पण तुम्ही नाम जप कशासाठी करता? राम 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 कशासाठी म्हणता? रामानी यावं. कशासाठी म्हणता? रामानी यावं. तुमची अपेक्षा काय असते राम नाम घेण्यामाग? रामानी यावं. मग मी आता आलोय ना, आता थांबा ना. हनुमंतराय म्हणते, तसं नाही देवा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे वेग श्यामा. तुम्हाला तुझ्या नावाचा देवा कसं आहे माहितीये का? तुमच्यापेक्षा तुमचं नाव श्रेष्ठ आहे. तुम्ही ठरवलं तर अयोध्येला तारू शकता फक्त, पण तुमच्या नामाची शक्ती एवढी आहे. तुमच्या नावाच्या शक्तीने ठरवलं तरी सगळं जग, सगळं विश्व तरू शकतं. म्हणून तुमच्यापेक्षा तुमचं नाव श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कंठी राहो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कंठी राहो नाम. किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अनेक प्रकारची नामाची उदाहरणं आहेत. आता आपल्याला तिकडे जायचं नाही. आता फक्त नाम ह्या वाक्याचा अर्थ थोडक्यात सांगतो आणि आपण काय करू? भजन करूया. नाम कसा उच्चार होतो? न अधिक आम. न म्हणजे काय? नाही. न म्हणजे नष्ट. न म्हणजे निवृत्त. न म्हणजे काय? नष्ट, निवृत्त नाही. बर, आता काय राहिलं? आम.
आम या वाक्याला व्याकरणामध्ये आयुर्वेदाने असं सांगितले, आम म्हणजे पित्ताशय किंवा आमाशय, नाही का? आमाशय किंवा पित्ताशय म्हणजे काय? कच्चेपणा. मग आम ह्या नावाचा अर्थ काय होतो? कच्चेपणा. आणि न या नावाचा अर्थ काय होतो? नष्ट. म्हणजे जीवाच्या ठिकाणी असलेला जो कच्चेपणा आहे ते नष्ट करायचं काम कोण करतं? ते नाम करतं. म्हणून कंठी राहो नाम विठ्ठला विठ्ठला. आता असं असणार हे नाम आपल्या तुमच्या आमच्या कंठामध्ये राहो, नाही का? म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या कंठामध्ये नाम उच्चारायचे, भगवंताचं भजन करायचे. विठोबा रखुमाई.